नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ घेणारे निराधार बांधव, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, त्याचबरोबर श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना आजपासून त्यांचे जुलै महिन्यासाठीची पेन्शन जी आहे ती जमा व्हायला सुरुवात झाली आहे. या संदर्भातलं महत्त्वाचं जे नोटिफिकेशन या अगोदर जारी झालं होतं. आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे बहुतांश लाभार्थ्यांच्या कमेंट त्याचबरोबर मेसेज हे प्राप्त झाले आहेत. त्यांनी प्रूफसुद्धा दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने महत्त्वाची अशी अपडेट आहे. निराधार योजनेअंतर्गत जुलै महिन्यासाठीचा हप्ता हा लाभार्थ्यांचा आजपासून जमा व्हायला सुरुवात झाली. ₹1500 या संदर्भात डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत निराधार योजनेअंतर्गत तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. सुरुवात करूयात व्हिडिओला. यामध्ये पाहू शकता जी निराधार योजना आहे या निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जो पेन्शन आहे जुलै महिन्यासाठीची ही जमा व्हायला ही सुरुवात झालेली आहे. त्या संदर्भातलं संजय गांधी निराधार योजनेच्या निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना जुलै महिन्यासाठीची अपडेट आहे. पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा, राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इतर सामाजिक अर्थसहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांसाठी आजची ही अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. विशेषतः जुलै महिन्यासाठीची पेन्शन ही खात्यात अजून जमा झाली नाही, म्हणून अनेक लाभार्थी सातत्याने विचारणा करत होते की जुलै महिन्यासाठीचे पेन्शन हे नक्की कधी जमा होणार. तर सगळ्या लाभार्थ्यांना ही महत्त्वाची अपडेट की जुलै महिन्यासाठीचं पेन्शन हे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या जी अर्थसहाय्य आहे, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास आज दुपारपासून सुरुवात झाली आहे. तर काही लाभार्थ्यांनी फोन, मेसेज तसेच बँक स्टेटमेंटच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाल्याची माहिती दिली. यामध्ये विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती तसेच इतर पात्र लाभार्थ्यांचा समावेश आहे. मात्र सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी पैसे जमा होतीलच असे नाही. त्यामुळे ज्यांच्या खात्यामध्ये अजूनही जुलै महिन्यासाठीची रक्कम आलेली नाहीये त्याने घाबरून जाण्याची गरज नाही. बँक खातं, डीबीडी प्रक्रिया, जिल्हानिहाय वितरणाच्या प्रक्रिया, पैसे जमा होण्यास किती वेळ लागू शकतो याची माहिती आपण पाहूयात. तुमच्या खात्यामध्ये पेन्शन आली आहे का? लाभार्थ्यांनो, जर तुम्हाला जुलै महिन्यासाठीची रक्कम मिळाली असेल तर एक महत्त्वाचं काम करा. कमेंट बॉक्समध्ये तुमचा तालुका, तुमचा जिल्हा, तुमचं गाव आणि जुलै रक्कम जमा झाली आहे किंवा नाही असं लिहून पाठवा. उदाहरणार्थ खालापूर तालुका, रायगड जिल्हा, गाव, जुलैची रक्कम जमा झाली अशा पद्धतीने कमेंट करा. त्यामुळे तुमच्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे का नाही याची इतर लाभार्थ्यांना सुद्धा माहिती मिळेल, अंदाज येईल. एक गोष्ट महत्त्वाची, ही अपडेट लाभार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे. प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास थोडासा वेळ लागू शकतो. काहींचे आज झालेत, काहींचे उद्या होऊ शकतात. म्हणून तुमच्या खात्यामध्ये अजून रक्कम दिसत नसेल तर थोडा वेळ प्रतीक्षा करा आणि तुमचं बँक खातं किंवा बँक स्टेटमेंट नक्की तपासा. तसेच तुमचं बँक खातं डीबीटीसाठी योग्य आहे का, आधार लिंक, सगळं प्रक्रिया बरोबर आहे किंवा नाही हे सुद्धा चेक करा. तर अशा पद्धतीने लाभार्थ्यांनो, सगळ्यात महत्त्वाची अशी अपडेट, निराधार योजनेअंतर्गत पेन्शन जुलै महिन्यासाठीची जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र सध्या हा ऑगस्ट महिन्यात सुरू आहे. आता ऑगस्ट महिन्यासाठीची पेन्शन कधीपर्यंत जमा होऊ शकते याबाबत सुद्धा आपण महत्त्वाचे अपडेट घेऊन येणार आहोत. या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट निराधार योजनेअंतर्गत मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.